महाराष्ट्र के दैवत के रूप में पूजे जाने वाले छत्रपति शिवाजी महाराज के शिव जयंती के अवसर पर 3 दिवसीय भव्य छत्रपति महोत्सव का आयोजन किया गया है। इस संदर्भ में ली गई पत्र परिषद में विधायक सुधाकर अडबाले ने विस्तार पूर्वक जानकारी दी। सार्वजनिक छत्रपति महोत्सव समिति चंद्रपुर की ओर से छत्रपति महोत्सव 2025 का आयोजन किया गया है और यह महोत्सव 18, 19 तथा 20 फरवरी को आयोजित किया गया है और इस महोत्सव के तहत विभिन्न कार्यक्रम लिए जाएंगे, जिसमें छत्रपति मैराथन, सांस्कृतिक कार्यक्रम, शिव जन्मोत्सव, पालकी शोभा यात्रा, जाहिर व्याख्यान, भव्य पोवाड़ा आदि का समावेश है। वहीं इसके संबंध में विस्तारपूर्वक जानकारी देने के लिए आज एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में विधायक सुधाकर अडबाले के साथ समिति के अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस छत्रपति महोत्सव के संबंध में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए विधायक सुधाकर अडबाले ने क्या कहा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हा सार्वजनिक रूपाने साजरा व्हावा हा उद्देश ठेवून सार्वजनिक छत्रपती महोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीनं छत्रपती महोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे। 18, 19 आणि 20 तारखेला विविध उपक्रमांच्या माध्यमातून, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा महोत्सव सार्वजनिक व्हावा या दृष्टीनं या आयोजन समितीनं नियोजन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणात हा महोत्सव या ठिकाणी आपल्याला साजरा करायचा आहे। छत्रपती महोत्सव 2025 मध्ये या ठिकाणी 18 तारखेला छत्रपती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये 2 गट पाडण्यात आलेले आहे। पुरुष गट 8 ते 14 वर्ष आणि दुसरा महिला गट 8 ते 14 वर्ष आणि प्रौढांसाठी सुद्धा या स्पर्धा राहणार आहे। या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी बक्षीस या स्पर्धेसाठी बक्षिसांचं नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तर बक्षीस हे नाममात्र जरी असले तर त्याला प्रोत्साहन मिळावं, हा महोत्सव सामान्य लोकांपर्यंत जावं हा उत्सव ठेवून पहिल्या टप्प्यामध्ये 19 तारखेला मॅरेथॉन स्पर्धा, दुसऱ्या टप्प्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आपण गांधी चौक येथे केलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा बक्षीसं ठेवलेलं आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये शिव महोत्सव पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे 19 तारखेला आणि 20 तारखेला भव्य पोवाडा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। माननीय राजेंद्रजी कांबळे आणि संच या ठिकाणी त्या ठिकाणी पोवाडा कार्यक्रम सुरू करणार आहे। यापूर्वी सुद्धा चंद्रपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होते ती कुठेतरी एक वेगवेगळ्या घटकाच्या माध्यमातून बंदिस्त हॉलमध्ये हे कार्यक्रम व्हायचे, याला सार्वजनिक रूप द्यावं या दृष्टीनं समविचारी संघटना, समविचारी व्यक्ती या ठिकाणी एकत्र आल्या, शिव महोत्सव समिती स्थापन केली आणि या समितीच्या वतीनं हे सर्व जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन हा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा आणि त्याचा उद्देश सुद्धा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याला जवळपास 350 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्याचे निमित्त साधून चंद्रपूरकरांनी या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। CTV के लिए भोरे आरकर की रिपोर्ट।